नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते युट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर इथं लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून यापुढील महत्त्वाचं कंटेंट तुमच्याकडून मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणाची तयारी करून घेणार आहोत। त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, आर्टिकल्स ए अँड द। याच्यामध्ये परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, तर या टॉपिकची आज आपण तयारी करून घेणार आहोत आणि पीवायक्यू परीक्षेमध्ये आलेले 25 प्रश्न घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला फ्री क्लास करायचे असतील तर दररोज दुपारी 3 वाजता फ्री क्लास असतो मित्रांनो। यासाठी कोणतेही शुल्क द्यायची गरज नाही। अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि फ्री क्लास तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता। हा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर फ्री क्लास म्हणून मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, त्याच्यात लिंक येत राहतील। चला पुढे जाऊया। पहिला प्रश्न, choose the correct set of article. Dash the dash sun rises in dash the dash east and set in dash the dash west. लक्षात ठेवा, द सन, द मून, द अर्थ आपण लिहित असतो, त्याच्यामुळे इथं काय येणार आहे द, आणि नेहमी डायरेक्शनच्या अगोदर सुद्धा द येत असतं, द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ। सो इथं सुद्धा द येईल आणि इथं सुद्धा द येईल। सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, द सन रायजेस इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट। पर्याय क्रमांक 3 द द द। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। नागपूर तलाठी 2012 ला हा प्रश्न आला होता। दॅट इज डॅश अ डॅश इंटरेस्टिंग लुक। चंद्रपूर तलाठी 2013। लक्षात ठेवा काय आहे, दॅट इज इंटरेस्टिंग लुक। आता लक्षात ठेवा उच्चार काय ई, ठीक आहे, इंटरेस्टिंग लुक। आणि जेव्हा जेव्हा उच्चार ए ई आय ओ यू, ठीक आहे, स्वरासारखा असतो तेव्हा त्याच्या अगोदर काय येतं, ॲन येतं। लक्षात ठेवा, ए ई आय ओ यू येत असेल तर नाही, उच्चार याच्या सारखा पाहिजे। तर इथं आहे बघा इंटरेस्टिंग, ठीक आहे। सो काय येणार याचं उत्तर ॲन, ठीक आहे। दॅट इज ॲन इंटरेस्टिंग लुक। पुढे जाऊया। चंद्रपूर तलाठी 2013 ला आला होता। चूज द करेक्ट आर्टिकल। हिमालया इज डॅश द डॅश हायएस्ट माउंटेन ऑफ अवर कंट्री। हिमालय हे सर्वोच्च माउंटेन आहे आपल्या देशाचं। काय येणार आहे हो, हिमालया इज द हायएस्ट माउंटन। हिमालया इज द हायएस्ट माउंटन ऑफ अवर कंट्री। नागपूर तलाठी 2014 ला हा प्रश्न आला होता, दी हायएस्ट। पुढे जाऊया। प्लीज गिव्ह मी डॅश द डॅश 1 रुपी कॉइन। नागपूर तलाठी भरती 2014 ला आला होता। तर नेहमी लक्षात ठेवा, प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी कॉइन, ठीक आहे। प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी कॉइन, ठीक आहे। त्यानंतर प्लीज गिव्ह मी अ 10 रुपी नोट, त्याच्या आधी अच येत असतं, ठीक आहे। सो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ए। चला पुढे जाऊया। चूज द करेक्ट आर्टिकल। डॅश द डॅश सन इज डॅश द डॅश स्टार। तर आताच बघितलं होतं आपण, सन च्या आधी काय येतं, द सन, द अर्थ, द मून। द सन इज, ठीक आहे, इथं काय येईल आता, द नाही येणार, द सन इज अ स्टार, ठीक आहे। सन इज अ स्टार। सो याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2। चला वर्धा तलाठी भरती 2013। पुढचा प्रश्न, फ्रान्स इज डॅश द डॅश युरोपियन कंट्री। नाशिक तलाठी भरती 2014। इथं युरोपियन झालं, यन पाहिजे, इथं काही हरकत नाही। आता बघा, भरपूर लोक म्हणतील सर तुम्ही म्हटलं होतं ए ई आय ओ यू जर असेल तर तिथं ॲन येतं। तर मी काय म्हटलं होतं, ए ई आय ओ नाही, त्याचा उच्चार पाहिजे स्वरासारखा, ठीक आहे। आता स्वरासारखा आहे का नाही बघा, युरोपियन व्यंजनासारखा उच्चार आहे, स्वरासारखा नाही। सो इथं ॲन येणार नाही, मग काय येईल इथं, तर इथं येईल अ, ठीक आहे। फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री। लक्षात ठेवा, आता तुमच्या फरक लक्षात आला असेल की ॲन का बरं नाही आलं, कारण याचा उच्चार व्यंजनासारखा आहे, स्वरासारखा नाही, ठीक आहे। नाशिक तलाठी भरती 2014। पुढे जाऊया। आय युजली गो टू डॅश द डॅश बेड ॲट 10 PM। तर इथं कोणतं आर्टिकल येणार आहे, तर इथं आर्टिकलची आवश्यकता नाही। लक्षात ठेवा, आय युजली गो टू बेड ॲट 10 PM, ठीक आहे। मी रोज 10 वाजता झोपी जातो, ठीक आहे, किंवा मी बेडवर जातो। आय युजली गो टू बेड ॲट 10 PM। तर इथं कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाही, ठीक आहे, नो आर्टिकल। चला पुढे जाऊया। सातारा तलाठी भरती 2014। व्हॉट काइंड ऑफ डॅश डॅश बुक डू यू हॅव।
ए अँड द नो आर्टिकल. तर इथं सुद्धा आर्टिकलची आवश्यकता नाही. जालना तलाठी भरती 2014 ला आला होता. व्हॉट काइंड ऑफ बुक डू यू हॅव. कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट लेटर ऑफ appropriate article that can be used to fill in the blanks in the sentence given below. He failed in dash dash English which is dash dash language of dash dash English. जालना तलाठी भरती 2014. तर ही फेल्ड इन, इथं कोणतंही आर्टिकल येणार नाही बघा. ही फेल्ड इन इंग्लिश which is the language of the English. which is the language of the English. याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर येणार बघा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, आता बघा नेहमी लक्षात ठेवा लँग्वेजच्या आधी, ठीक आहे, लँग्वेजच्या आधी द आर्टिकल वापरत नाही. ठीक आहे, लँग्वेजच्या आधी द आर्टिकल वापरत नाही. पण जर त्या शब्दातून लोकांचा उल्लेख होत असेल, जसं बघा द इंग्लिश पीपल, ठीक आहे, द मराठी पीपल, पण जर त्या शब्दातून लोकांचा उल्लेख होत असेल, ठीक आहे, लोकांबद्दल तो बोलत असेल तर द आर्टिकल वापरतात. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. म्हणून इथं काय वापरलंय? ही फेल्ड इन इंग्लिश, कारण इथं कोणत्याही लोकांचा उल्लेख नाही, पण पुढे उल्लेख आहे बघा विच इज द लँग्वेज ऑफ द इंग्लिश. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4, नो आर्टिकल द. पुढे जाऊया. डॅश डॅश गंगा इज सेक्रेड रिव्हर. आता सर्वांना माहित आहे काय येणार आहे गंगाच्या अगोदर? द गंगा. ठीक आहे, द गंगा आणि पुढे काय येणार आहे? ए. द गंगा इज अ सेक्रेड रिव्हर. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तलाठी भरती उस्मानाबाद 2014. India has tried its best to put a government in place seem to be dash 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 best alternative available. काय येणार आहे? द बेस्ट अल्टरनेटिव्ह अवेलेबल. पर्याय क्रमांक 3. अहमदनगर तलाठी भरती 2014. In the following sentence fill in the blanks with an or the where necessary. Dash 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 more you read dash 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 more you know. तर इथं काय येणार आहे? द मोर यू रीड द मोर यू नो. द मोर यू रीड द मोर यू नो. पर्याय क्रमांक 1. द मोर यू रीड द मोर यू नो. जेवढं जास्त तू वाचशील तेवढं जास्त तुला माहिती होईल. द मोर यू रीड द मोर यू नो. फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच सेंटेन्स इज करेक्ट विथ रेफरन्स टू यूज ऑफ आर्टिकल? द चिल्ड्रन आर मेकिंग नॉइज. आय एम सफरिंग फ्रॉम अ हेड ॲचे. आय एम सफरिंग फ्रॉम अ हेड ॲचे हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. याच्यात आर्टिकलच नाहीये बघा. ठीक आहे, हा सॉरी आर्टिकल आहे पण चिल्ड्रेन. ठीक आहे, तर चिल्ड्रनच्या अगोदर द येत नाही. ओके, त्यानंतर बघा ऑल ओव्हर सेंटेन्स आर करेक्ट. हे तर चुकीचंच आहे कारण ऑलरेडी आपण याच्यात 2 चुकीचे सेंटेन्स काढलेले आहेत. मग करेक्ट कोणतं आहे? आय एम सफरिंग फ्रॉम अ हेड ॲचे. लक्षात ठेवा काय? अ हेड ॲचे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट आर्टिकल. क्लोथ इज सोल्ड बाय डॅश द डॅश मीटर. तर लक्षात घ्या इथं कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाही. क्लोथ इज सोल्ड बाय मीटर. क्लोथ इज सोल्ड बाय मीटर. ठीक आहे, लातूर तलाठी भरती 2014 ला हा प्रश्न आला होता. त्याचा आन्सर असेल नन ऑफ द अबोव. पुढे जाऊया. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड. बोथ डॅश द डॅश ब्रदर्स लिव्ह टुगेदर. लातूर तलाठी भरती 2014 ला आला होता. ऑफ द अँड. तर बोथ द ब्रदर्स लिव्ह टुगेदर. काय येणार इथं? द आर्टिकल येणार आहे. बोथ द ब्रदर्स लिव्ह टुगेदर. चूज द करेक्ट आर्टिकल इन द ब्लँक. दिस फॅक्ट शुड नॉट हॅव बीन डिस्क्लोज इन डॅश डॅश पब्लिक. तर इथंही कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाही. सोलापूर तलाठी भरती 2014. दिस फॅक्ट शुड नॉट हॅव बीन डिस्क्लोज इन पब्लिक. ठीक आहे, आर्टिकलची गरज नाही इथं. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. हु विशेस टू टेक डॅश डॅश वॉक विथ मी. तिथं काय येणार आहे? हु विशेस टू टेक अ वॉक विथ मी. हु विशेस टू टेक अ वॉक विथ मी. पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. बुलढाणा तलाठी भरती 2014 ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वेअर देअर इज अ
डॅश दॅट डॅश विल देअर इज अ वे. तर एक प्रोव्हर्ब आहे आणि याच्यामध्ये काय वापरलं आता, व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. ठीक आहे, जिथं जिथं इच्छाशक्ती असेल तिथं तिथं मार्ग सापडेल. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. ठीक आहे, इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच. ओके, त्याचं आन्सर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 2 गोंदिया तलाठी भरती 2014. द रोज इज डॅश 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 स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर. सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर. ठीक आहे, द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर. पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर तलाठी भरती 2014. पुढचा प्रश्न, चूज प्रॉपर आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स डॅश 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 व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. तर इथं कोणतंही आर्टिकल येत नाही, लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. ठीक आहे, तर आपल्याला अगोदर डॅश 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 देतात आणि विचारतात व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड आणि कोणतं आर्टिकल येईल. तर याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल येत नाही. ठीक आहे, व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. बीड तलाठी भरती 2015 हा प्रश्न आला होता. नो आर्टिकल. फिल इन द ब्लँक बाय सुटेबल आर्टिकल. डॅश 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 गंगा इज अ सेक्रेड रिव्हर ऑफ इंडिया. सर्वांना माहिती तर काय येणार आहे, द गंगा. पर्याय क्रमांक 2 अहमदनगर तलाठी भरती 2015. गॉड हेल्प यू फिल इन द आर्टिकल. तर इथं सुद्धा कोणत्याही आर्टिकलची आवश्यकता नाही. ठीक आहे, नो आर्टिकल. अकोला तलाठी भरती 2015. गॉड हेल्प यू. विच इज डॅश 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 लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. विच इज दी लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. विच इज दी लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. अकोला तलाठी भरती 2015 हा प्रश्न आला होता. पुढे जाऊया. Which article can be put before the following phrase? Dash 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 $1 bill is. Dash 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 $1 bill is. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, a 1 rupee coin, a 1 rupee note. तसं a $1 bill, a $1 bill, a 1 rupee note, a 1 rupee coin. नेहमी लक्षात ठेवा, इथं एच येत असतं. सो याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. जळगाव तलाठी भरती 2015 हा प्रश्न विचारण्यात आला होता. चला, आजच्या क्लासमधला शेवटचा प्रश्न, fill in the blank. is the teacher giving us dash 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 test today. ठाणे तलाठी भरती 2015. इथं काय येणार आहे, is the teacher giving us a test today. is the teacher giving us a test today. पर्याय क्रमांक 3A. ठीक आहे, तर असे 25 प्रश्न तलाठी भरतीच्या PYQ परीक्षांमध्ये मित्रांनो विचारण्यात आले होते. ते आपण आजच्या क्लासमध्ये बघितले. कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाकू शकता. ठीक आहे, तर इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ आपण कंटिन्यू आपल्या चॅनलवर सुरूच ठेवणार आहोत. यानंतर ऍड अ क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आता अनअकॅडमी बद्दल माहिती बघूया. अनअकॅडमी भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म आहे. याच्यावर तुम्ही फ्री आणि प्लस क्लासेस मित्रांनो बघू शकता. प्लसला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला लाईव्ह शिकता येतं, अनलिमिटेड कोर्स मिळतात, टॉप एज्युकेटर मिळतात, पूर्ण सिलेबस, परिपूर्ण तयारी, डाऊट क्लिअरिंग सेशन, स्टडी मटेरियल, मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. फ्री स्पेशल क्लासेस असतात. ठीक आहे, दररोज दुपारी 3 वाजता ऑलरेडी मी सांगितलेला आहे, तो तुम्ही करू शकता. टू द पॉइंट मॅगझिन जे अनअकॅडमी तर्फे प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध केलं जातं, जे MPSCच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचं आहे. वेगवेगळे कॉम्बो सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र भरती एक्झाम ग्रुप सी चा आहे, MPSC MB आणि ग्रुप सी चं सुद्धा कॉम्बो सबस्क्रिप्शन आहे. वेगवेगळ्या बॅचेस चालू असतात. वनरक्षक भरती बॅच क्रमांक 2 सुरू झालेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र भरती एक्झाम, ठीक आहे, या कॅटेगरीमध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 3 महिन्याचा 2363, 6 महिन्याचं 4253, 1 वर्षाचं 5198 आणि 2 वर्षाचं 7560 सबस्क्रिप्शन आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 10% एक्स्ट्रा ऑफ मिळणार आहेत. कॉइन्सचे 10% एक्स्ट्रा ऑफ मिळणार. एक प्रोमो कोड तुम्हाला विचारला जातो, त्याचे सुद्धा 10% ऑफ मिळतात. तर तिथं तुम्हाला AP100 हा प्रोमो कोड मित्रांनो टाकायचा आहे, त्याचं 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी, आरोग्य इतर परीक्षांची आपण तयारी करून घेत असतो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.